नमस्ते बालदोस्तांनो, गर्विष्ठ हत्ती आणि मुंग्या ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. पीकेस लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका गर्विष्ठ हत्तीला आणि हुशार मुंगीला. एका जंगलात एक मोठा हत्ती राहत होता. संपूर्ण जंगलात तो स्वतःला ताकदवान समजत असे. त्या जंगलात तो त्याच्या गर्विष्ठपणामुळे इतर छोट्या प्राण्यांना मुद्दाम त्रास देत असे, त्यांची चेष्टा करत असे. हत्तीच्या या वागण्याला जंगलातले सर्वच लहान मोठे प्राणी वैतागले होते. एक दिवस हत्ती मुंग्यांच्या वारुळाजवळून जात होता. त्याने पाहिले की त्या शिस्तप्रिय मुंग्या अन्नाच्या शोधात एका रांगेत सरळ चालत होत्या. आता हत्तीला त्या मुंग्यांना त्रास देण्याची तीव्र इच्छा झाली. त्यातच जवळच्या नदीतील पाणी घेत हत्तीने त्यांच्यावर सोंडाने पाणी उडवले. अरे रे, मुंग्या तर भिजल्या आणि त्यांना खूप त्रास झाला. कारण तुम्हाला तर माहिती आहे मुंग्या किती नाजूक असतात. मुंग्यांना हत्तीचा खूप राग आला. एक छोटी मुंगी म्हणाली, ह्या गर्विष्ठ हत्तीला ना काहीतरी धडा शिकवायलाच हवा. धडा शिकवला ना तरच हा हत्ती आपल्याला त्रास देणे बंद करेल. हो, सर्वच मुंग्यांना ते पटले. एक दिवस हत्ती केळीच्या झाडाजवळ आनंदाने केळी खात होता. मुंग्यांनी ते पाहिले. ताबडतोब त्या मुंग्या हळूच तेथे जाऊन हत्तीच्या सोंडेत शिरल्या आणि हत्तीच्या सोंडेला आतून चावा घेऊ लागल्या. वेदनेमुळे हत्ती जोरजोरात ओरडू लागला. त्याची सोंड तो त्या केळीच्या झाडावरच जोरजोरात आपटू लागला. पण मुंग्या काही थांबल्या नाही. त्या त्याला चावतच होत्या. हत्तीला मुंग्यांमुळे खूप त्रास झाला, पण मुंग्या काही बाहेर आल्या नाही. अशा वेळी हत्तीला त्याची चूक समजली. त्याने ताबडतोब इतर सर्व लहान प्राण्यांची आणि मुंगीची माफी मागितली. ते देखील मनापासून. कृपया मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण यापुढे मी कुणालाही त्रास देणार नाही. हत्तीने सर्वांना वचन दिले. हे ऐकून मुंग्या ताबडतोब त्याच्या सोंडे बाहेर आल्या आणि त्या दिवसापासून हत्ती सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागू लागला. हत्तीने त्याच्या वागण्यात बदल करताच त्यालाही एक बदल जाणवला बरं. बाकीचे सर्व प्राणीही त्याच्याशी प्रेमाने आणि आदराने बोलू लागले, नाहीतर ते पूर्वी त्याला टाळत असत. आणि अशा प्रकारे एका छोट्याशा मुंगीने एका मोठ्या आणि गर्विष्ठ हत्तीला धडा शिकवला आणि ताबडतोब हत्तीच्या वागण्यात नम्रता आली. यातून हत्तीलाही कळाले की लहान मोठे असे काही नसते. प्रत्येकाची स्वतःची ओळख असते, स्वतःचे महत्त्व असते आणि एक वेगळे अस्तित्व असते. तर मुलांनो, सांगा बरं, ही मराठी बोधकथा तुम्हाला आवडली का? हो एंजल, आम्हाला ही गोष्ट खूप आवडली. या बोधकथेतून तुम्ही काय शिकलात? आम्ही शिकलो की प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व असते आणि प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे असते, ते समजून घेता आले पाहिजे. आणि हत्तीकडून आम्ही शिकलो की केवळ ताकदवान असणे म्हणजेच नेहमी बरोबर असणे नाही. शक्तीपेक्षा न्याय, बुद्धी आणि चांगले विचार महत्त्वाचे असतात. अगदी बरोबर. नेहमी लक्षात ठेवा, ताकद नेहमी योग्यता ठरवत नाही. गर्विष्ठ हत्तीला वाटत होते की तो मोठा आणि ताकदवान आहे आणि म्हणून तो श्रेष्ठ आहे, पण छोट्या मुंगीने त्याला बरोबर धडा शिकवला. प्रत्येकाची आपली आपली किंमत असते, ती ओळखता आली पाहिजे आणि त्याची जाणीवही ठेवता आली पाहिजे.
अगदी बरोबर. म्हणून गोष्टीचे तात्पर्य कोणालाही लहान समजू नका. प्रत्येकाची स्वतःची अशी किंमत असते. आपली ताकद नेहमीच आपली योग्यता ठरवत नाही, तर आपले विचार, बुद्धी आणि न्याय यावर आपली योग्यता ठरते. ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.